नमस्कार, मी लाईफ कोच पवित्रा। मित्रांनो, बऱ्याच वेळा प्रत्येक मुलीच्या मनामध्ये लग्नाविषयी काही स्वप्न असतात। प्रत्येक मुलगी नकळत जशी जशी ती मोठी होत असते त्यावेळेला विचार करत असते की माझा नवरा हा माझ्या कुठेतरी वडिलांसारखा असावा, तो असा असावा, तसा असावा। पण आजकाल लग्नाला पॅरलल एक गोष्ट आली आहे, दॅट इज अ लिव्हिंग मध्ये राहणं, लिव्हिंग रिलेशनशिप। मीन्स बरेच मुलं मुली एकत्र राहतात, जस्ट कमिट करतात, लग्नाचा विचार करत नाही, कारण कुठेतरी करिअर हे फर्स्ट प्रायोरिटी असते, त्यांना करिअर करायचं असतं। आणि कुठेतरी बोलतात ना, आजूबाजूच्या सोशल मीडिया किंवा जे काही फिल्मी जगत आहे त्याचाही प्रभाव नकळत आजकालच्या तरुण पिढीवरती होतोय। सलमान खानने अजून लग्न केलं नाही ना, मग ठीक आहे ना, आपल्यालाही करायची तशी गरज नाही आहे। सो काही मुलं अशीही आहेत की ते त्याला फॉलो करतायत। सगळ्यात महत्त्वाचं मी हे नाही म्हणणार की ते चांगलं की वाईट, पण आजच्या तारखेला खूप जणांची त्यामध्ये जी फसवणूक होते आहे आणि मग नकळत त्या फसवणुकीनंतर जी मुलगी एका खूप चांगल्या टॉप पोझिशनला असते, काहीतरी बिनसतं, एकमेकांपासून ते दूर होतात, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, आणि ते चक्क डिप्रेशनमध्ये जातात आणि अशा लेवलला जातात की त्यांना लास्ट जो ऑप्शन आहे तो सुसाईडच भेटतो। आणि मग बोलतात ना, आम्ही नेहमी बोलतो की देवाने इतकं सुंदर असं आपल्याला आयुष्य दिलं आहे, ते जगायचं आहे, त्याला एन्जॉय करायचं आहे, काहीतरी गोष्टी आपल्याला क्रिएट करून मागे सोडून जायच्या आहेत, पण ही खूप चुकीची गोष्ट ही मुलं मागे सोडून जात आहेत। सो डेफिनेटली मी नक्कीच असं बोलणार नाही की त्यात राहा किंवा नका राहू, इट इज पर्सनल चॉईस, प्रत्येकाचा तो इंडिव्हिज्युअल चॉईस आहे। पण ज्याही वेळेला तुम्ही तुमचा पार्टनर निवडताय, ठीक आहे, भले तो लग्नासाठी असेल किंवा लिव्हिंगसाठी असेल, पण तो पार्टनर निवडताना तुम्ही अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे ना। आपण जर साधा एखादा ड्रेस जरी घ्यायचा असेल शॉपमधून, तर तो ड्रेस 10 वेळा आपण चेक करतो, त्याच्यानंतर तो वेअर करतो, पूर्ण फिट आहे नाही आहे, त्याचा कपडा कसा आहे, त्याची शिलाई कशी आहे, इतक्या सगळ्या गोष्टी बघत असतो। मग पार्टनर निवडताना फक्त क्रशमधून त्या टोकाला आपण का जातोय? सो सगळ्यात महत्त्वाचं, हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन कुठेतरी देवाने तुम्हाला चान्स दिलाय की तुम्ही निवडा। कारण आम्ही नेहमी बोलतो, ज्या वेळेला आपण जन्माला येतो, आपले आई वडील असतील, भाऊ असतील, बहिणी असतील, नातेवाईक असतील, काका काकू, मामा मामी, सगळीजणं हे डायरेक्ट मिळालेत आपल्याला। इथे आपल्याकडे चॉईस नाही आहे की मी माझी आई निवडेन, मी माझे वडील निवडेन, असा हा चॉईस कोणाकडेच नाही आहे, तो शिक्का मारूनच आहे। ओके, तुझी शिरकर फॅमिली तर शिरकर फॅमिली हा स्टॅम्प तुला लागला, आणि ते सगळे फॅमिली, ते सगळे नातेवाईक गिफ्टमध्ये आपल्याला मिळतात। फक्त एकच रिलेशन असतं जे तुम्ही निवडू शकता, आणि ते असतं नवरा बायकोचं किंवा आपल्या लाईफ पार्टनरचं। मग ते निवडताना आपण किती प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, किती अलर्ट राहिलं पाहिजे। ठीक आहे, एका नजरेत प्रेम होणं ती साहजिक गोष्ट आहे, शरीरामध्ये तसे काही हार्मोन्स आपले तयार होतात, जसं आपलं वय वाढतं आणि कुठेतरी ते आपण अट्रॅक्ट होतो। पण अट्रॅक्शनच्या पुढे आपल्याला त्या व्यक्तीला जज करणं खूप महत्त्वाचं आहे की खरोखर तो व्यक्ती ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून माझ्यासाठी आयुष्यभर मला साथ देईल का, मला सपोर्ट करेल का। आणि हे जजमेंट आहे ना, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करायचं असेल ना, तर असं म्हटलं जातं, ज्या वेळेला आपल्या आयुष्यात अडचणी येतात ना, त्यावेळेला आपल्याला खरी नाती कळतात की खरंच कोण आपल्यासाठी उभा राहतो, कोण आपल्याला सपोर्ट करतो। सो ज्या वेळेला चांगलं चाललं असतं ना, त्यावेळेला ह्या नात्यांची परीक्षा नाही केली जात। पण ज्याही वेळेला तुम्ही अडचणीत आहात, तुम्हाला तुमचं पॅशन फॉलो करायचं आहे, तुम्हाला ते पॅशन फॉलो करण्यासाठी एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी आउट ऑफ जाताय आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलं की मला आहे ना 6 महिन्यासाठी मला बाहेरगावी जायचं आहे, त्या मुमेंटला तुमचा पार्टनर काय रिॲक्शन देतो? तो काय बोलतो की नाही, तू जा, तू तुझ्या करिअरकडे फोकस कर, खूप खूप मोठा हो, हे वाक्य येतं की तो पार्टनर बोलतो, अरे तू गेल्यावरती मी कसं राहू? जर चुकून सेकंड वाक्य येत असेल तर मी म्हणेन की कुठेतरी ते जे रिलेशन आहे ते तितकं प्युअर नाही आहे। ठीक आहे, असं म्हटलं जातं प्रेम हे निस्वार्थ असावं, आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये तेच चेक करायचं आहे की तुमचा पार्टनर कंडिशनमध्ये तुमच्यावरती प्रेम करतोय की तो अगदी तुम्हाला फ्री सोडून तुमच्यावरती प्रेम करतोय। जर तसं प्रेम तुम्हाला तो करत असेल तर डेफिनेटली तो पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे।
पण जर तो पार्टनर तुमच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण करत असेल, कुठेतरी खूप जास्त तुम्हाला बोलतात ना, तो आपण त्याला काय म्हणतो की पकडून ठेवत असेल, कंडिशन्स टाकत असेल की हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. खरं प्रेम यालाही म्हटलं जातं की माणूस जसा आहे त्या कंडिशनमध्ये त्याला ॲक्सेप्ट करा, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित ते मोहब्बते फिल्ममधला तुम्ही तो डायलॉग ऐकला असेल, ती तिच्या वडिलांना सांगते. कदाचित ती सीन तुम्हाला लक्षात येईल की तिचे वडील त्याच्या फियॉन्सीला भेटायला जात असतात आणि मस्त रेडी होतात, चांगलं सूट बूट सगळं घालतात आणि ती ॲक्टर त्यांना बोलते कि पापा आप जैसे हो, आपको अगर वैसे कोई पसंद करे तो वो सच्चा प्यार है. अगर आपको कोई बदल के आपको चाहे और आपसे प्यार करे तो वो प्यार नहीं है, वो समझोता है. सो सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ह्या चांगल्या प्युअर रिलेशनशिपमध्ये जर ते समझोता असेल, ॲडजस्टमेंट असेल, काहीतरी ठीक आहे मॅनेज करायचं असेल, तर मग मला नाही वाटत की ते योग्य रिलेशन असेल. सो एकच सांगेन की थोडंसं अलर्ट राहा तुमच्या पार्टनरच्या बाबतीत. जी तुम्ही निवड करताय ती योग्य आहे की नाही ती 100 वेळा चेक करा. फक्त एकदा चेक करू नका, 100 वेळा चेक करा. आणि ती चेक केल्यानंतरच तुम्ही पुढे काहीतरी दोघांनी मिळून जे काही तुम्हाला प्लॅन करायचं आहे, तुमचं रिलेशन, तुमचं लाईफ, ते तुम्ही प्लॅन करा. जर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर नक्कीच ती फसवणूक कमी होईल. आणि आफ्टर ते बोलतात ना, त्या फसवणुकीनंतर ज्या काही गोष्टी घडतात, जे मी सांगितलं तुम्हाला, डिप्रेशन आणि अगदी सुसाईड केस, सो नक्कीच याचं प्रमाण कमी होईल. सो मला वाटतं तेवढे तर आपण स्ट्रॉंग आहोत. प्रत्येकाने तेवढं इमोशनली स्ट्रॉंग व्हा आणि आपलं जे नातं आहे, आपलं जे लाईफ आहे, डेफिनेटली कोणाला तरी घेऊन तुम्हाला त्याला अजून सुंदर बनवायचं, नक्कीच सुंदर बनवा. पण ते लाईफ कोणामुळे तरी डिस्टर्ब होईल ही चूक करू नका. सो थँक्यू सो मच.